तू जर पुन्हा माझ्याशी असं वागलास ना तर बघ. तू माझ्यावर का ओरडतेस? तू मला काल भेटणार होतास, तुला आठवतंय? 1.5 ते 2 तास मी तिथे वाट पाहून मग घरी गेली. बाबांनी असं झापलंय मला, तरी नशीब त्यांना हे माहित नव्हतं की मी तुझी वाट बघत होते. आता माय गॉड, डबल फायरिंग. सांगायला काय हरकत आहे? तनु, माझ्या बाबांनी एकदा एखाद्याचे वैर घेतलं ना की ते त्या माणसापुरतं मर्यादित नसतं. त्या माणसाचे मित्र, शेजारी पाजारी, नातेवाईक, एवढंच कशाला कुत्र्या मांजरांशी सुद्धा असतं. मग तरी तू माझ्याशी मैत्री ठेवलीस? हो, कारण मला माझी स्वतंत्र मतं आहेतच. बाबांची सगळीच मतं मला नाही पटत. पण तू विषय बदलू नकोस. तू काल होतास कुठे? अगं मी बंटीच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो. तिकडे काही वेबसाईट बघायच्या होत्या. त्या बघता बघता तू मला विसरलास, हो ना? पुढे कसल्या साईट्स बघत होतास तू? इंडियन आर्मीतल्या सगळ्या तोफा, रणगाडे, त्याच्याबद्दल जेवढी माहिती मिळेल तेवढी माहिती मी मिळाली. मग बंटी मला अजून सगळ्या वेबसाईट. एक मिनिट, तू त्याला इतके दिवस बंटी दादा म्हणत होतास ना? हे एकदम बंटी बंटी काय? अगं तोच मला म्हणाला, मला दादा वगैरे म्हणू नकोस, सरळ बंटी म्हण. ओके. आणि काय रे हे तोफा रणगाडे, हे कसलं नवीन खूळ शिरलंय तुझ्या डोक्यात? खरं सांगू, कोणाला सांगणार नाहीस? माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊ दे. जाई, टीवायचा रिझल्ट लागल्यानंतर कदाचित मी आर्मीत जाईन. काय? तू आईला विचारलंस? आय मीन सांगितलंस? ती बँगलोरला जाताना ती मला सांगून किंवा विचारून गेली नव्हती. काका, आत बोलवलंय मॅडमनी. कुणाला? अहो आपल्या सगळ्यांना आतमध्ये बोलवलंय. शाळेला आत्ताच पेटवली होती, आता फेकायला लागणारी मला. अरे हे बघ सुर्वे, आपण आलो की नाही आतून बाहेर की मी तुला नवीन देतो सिगरेट. हा चला आत चला. अरे पण तुला काय एवढं झालंय टिमटिमायला? मला काय टिमटिमा झालं नाही रे, आतमध्ये बाई तापल्यात. हा तापल्यात, तापू देत ना, होतील थंड. चल चल चल. चला ए सिगरेट फुकू नकोस. चला लवकर, चला काका. बसा. या ऑफिसमध्ये काय चाललंय कळेल का मला? मी 8 दिवस इथं नव्हते, मुंबईत होते. तिथून डायरेक्ट दौऱ्यावर गेले. त्या दरम्यान आपण इथं भरवलेल्या शेतकरी मेळाव्याच्या संदर्भात 38 पत्र येऊन गेली. 38. त्यापैकी एकाही पत्राचं उत्तर दिलं गेलेलं नाही. का? हो, इथं ते लोक आपल्याला शंका विचारतायत. त्यांच्या भागात दौरे भरवले जावेत अशी विनंती करतात
आणि आपण त्यांची साधी दखलही घ्यायची नाही का? भोळे, ही पत्र आली होती याची तुम्हाला माहिती होती की नाही? माहिती होती, पण टेबलावरचा ढीक संपल्यानंतरच मी त्याच्याकडे पाहणार ना. म्हणजे इतक्या दिवसात तुम्हाला एकही पत्र लिहायला वेळ मिळाला नाही की? मी इथं ऑफिसमध्ये नसताना तुम्हा सगळ्यांना सुट्टीच असते. बेजबाबदारपणाचा कळस आहे हा. मॅडम, तुम्हाला बरं वाटत नाही का? नाहीतर बघा, मॅडम पाणी. काही पित्ताचा वगैरे त्रास होतोय का, की पोटात दुखतंय? मॅडम तुला फार त्रास होतोय का? मी डॉक्टरला बोलू का? नको. या दौऱ्यात अन्न पाणी बाजूला असणार मॅडम. भोळे, तुम्हाला सांगतो हे पाणी फार वाईट, त्यानेच सगळा प्रॉब्लेम होतो. उगाच नाही मॅडम अर्धवट दौरा सोडून परत आल्या. नाही, मॅडम, म्हणजे बघा, तुम्हाला पटतंय तर बघा, सध्या ना पाणी उकळूनच प्या तुम्ही. हां, आणि हे तिखट तेलकट वगैरे खाणं टाळा. आणि रात्री झोपताना एक ग्लास थंड दूध. इथे आपण माझ्या पोटदुखीवर इलाज शोधायला नाही आलो. या इतक्या दिवसात एकही पत्र का नाही लिहिलं गेलं? मला उत्तर हवंय. बोला भोळे, बोला पालव, सांगा काहीतरी. अनु, पेन खाली का टाकलंस? मगापासून दुसऱ्यांदा असं केलंस तू. कर्व्यांनी 2दा फोन केला मला.
सांगितलं आठवण करून द्या तिला. अगं त्यांना सप्लायरची बिलं नोकरांचे पगार सँक्शन करून हवंय. मला मला नाही का करावंच वाटत हे सगळं. या सह्या सुद्धा नकोशा होत आहेत. कामाला सुरुवात केली ना की स्वतःवर चिडलेला त्या चेअरमनशिपच्या खुर्चीला लाथ मारणारा निशांत येतो. नंतर चिठ्ठी ठेवून गायब झालेलं. मला हे समजतंय बाळा, पण नोकरांनी त्यांच्या कुटुंबियांनी काय करायचं? पगार दिलेच नाही तर त्यांनी जगायचं कसं? हां, आपल्याला कितीही दुःख असलं ना तरी पुढे चालतच राहावं लागतं, हो ना? घे. मला मला नाही जमणार. अनु, जमायला हवं. तुला सांगायला काय जात आहे? का? माझा नवरा नाही गेला? कितव्या वर्षी? तुझ्या वयाच्या कितव्या वर्षी गेला तुझा नवरा? पण त्याआधी सुद्धा तो आपल्या बरोबर राहत नव्हताच ना. किती वर्ष? 12 वर्ष. तेव्हा तर मी तुझ्या एवढी सुद्धा नव्हते ग. माहितीये मला. रात्र रात्र जागायचीस, स्वतःला खोलीत कोंडून रडत बसायचीस. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी कॉलेजलाही जायचे. माझ्या दुःखाचा मी कधी माझ्या कामावर नाही ग परिणाम होऊ दिला. म्हणजे तुला काय वाटतं आता? मीही तुझ्यासारखंच वागायला हवं का? जितक्या लवकर तू माझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करशील तितक्या लवकर तुला दुःख विसरणं सोपं जाईल. आपलं दुःख हे फक्त आपल्याकडेच असायला हवं, आपल्यापुरतंच असायला हवं. आपल्या दुःखाची झळ आपल्या आजूबाजूच्या लोकांना लागतं उपयोगी नाही. झोपण्या अगोदर त्या पेपर्सवर सह्या करून ठेव. कर्वे उद्या सकाळी माणसाला पाठवणार ते घेऊन जायला. आणि झोप लवकर बाळा. मीही आता जाऊन झोपते. गुड नाईट.
ताई, या चारुवा सप्तर्षी फार भंपक माणूस वाटतो हा मला. अरे उलट तोच मला सांगत होता की वर्षाला माझ्यापासून दूर ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, तुम्हीही करा. का हसलास का? तेही कुत्सित. ताई, अगं तो जे काही सांगतो ना त्यात खरं किती, ढोंग किती, मनापासून किती आणि वरवरचं किती. बंटी, माणसाचे डोळे कधी खोटं बोलत नाही, रादर बोलू शकत नाही असं म्हणतात. म्हणूनच जो तितका चांगला अभिनय करू शकतो ना तोच जास्त डेंजरस वाटतो मला. अरे वर्षाच्या वागण्याचा जर त्याला गैरफायदा घ्यायचाच असता ना तर तो त्याने कधीच घेतला असता. व्यवस्थित अंतर ठेवू नये. अशी खूप छान समजूत करून दिली त्याने तुझी. तुला कुठलाच माणूस सरळ वाटत नाही का रे? शक्य आहे. कदाचित माझ्यात तो दोषही असेल. सावधगिरी. दुर्दैवानं ताई, हे जर मी वर्षाला सांगितलं असतं ना तर तिला नक्कीच आवडलं नसतं. पण हे बहुतेक तुलाही आवडलेलं दिसत नाहीये. कारण तुझ्या संशयाला काहीही आधार नाहीये. ताई, अगं एखाद्या माणसामध्ये एकही दोष नसणं सुद्धा ना मला खूप संशयास्पद वाटतं. आता चारुवा सप्तर्षीच बघ ना, सगळ्या बाबतीत कसा अगदी परफेक्ट मॅन आहे. श्रीमंत घरी जन्म झाला, भरपूर शिक्षण झालं, रसिक आहे, हुशार आहे. बरं, साहित्य, कला, संगीत या इतर विषयातही त्याला गती आहे. त्याच्या क्षेत्रात तर तो पंडित आहेच. लग्ना बिग्नाचा काही पत्ता नाही. वर्षाच्या वयाची मुलं, विशेष करून मुली, याचा सतत त्याच्या भोवती गराडा असतो. त्याचं बोलणं वागणं कसं अगदी क्लीन, स्मूथ, गोड. बरं, मुलींच्या अब्रूची आणि शीलाची त्यालाच काळजी. कसा अगदी 100% करेक्ट आहे तो, चकचकीत आरशासारखा. कुठेतरी काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय ते मला 1% तरी कळेल. दे इकडे. ताई, मेंढ्यांच्या कळपात मेंढ्यांचंच कातळ पांघरून शिरलेला लांडगा असतो ना, करेक्ट करेक्ट तसा माणूस वाटतो तो मला. बंटी, मी सायकोलॉजीची प्रोफेसर होते. मलाही माणसाच्या स्वभावाबद्दल थोडंसं कळतं. म्हणजे माझं ज्ञान जरा जास्त पुस्तकी असेल, तुला ते अनुभवातून मिळालं. पण तरीही मला एक सांग, तू का रे माझ्यावर इतका विश्वास ठेवलास? ताई, तुझी गोष्ट वेगळी आहे. तशी चारूची सुद्धा गोष्ट वेगळी असू शकते. ठीक आहे, मग ते काळच ठरलं. तेव्हा तरी मान्य कर, म्हणजे झालं. उगाच आडमुठेपणा करू नकोस. वाणसामानाची यादी आहे बरोबर? हो. बाई जरा काय आता पुन्हा काहीतरी खायला देणार आहात का? बाई, अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय तसं, आणि तेच करून देते ना मी तुम्हाला. रागावू नका बाई. सगळं मिळमिळीत बेचव. काय आता? बाई जरा तुमच्या आईनं फोन करून. काय बरं नाही ते सांगू? काही नको, 1-2 दिवसात बरं वाटेल मला. बाई जरा ऐका माझं, हात जोडते, फोन करा. ठीक आहे, करते मी. जातो. हॅलो आई.